नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणी बघा, आपणासाठी खूप महत्त्वाचे अपडेट, गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लाडक्या बहिणी, आपण आज बघत आहोत भाग 12वा। याआधी माझे 3 व्हिडिओ मी मध्ये अपलोड केले, पण त्याला नंबर टाकला नाही। तुम्हाला वाटेल की 8 भाग झाले होते आणि 12वा कसं काय, तर मध्ये 3 भागांना मी नंबरच नाही टाकलेला आहे। त्यामुळे आपला हा व्हिडिओ आहे या विषयावरचा 12वा। म्हणजे कोणता, तर ज्या बहिणींकडे कोणतेच कागदपत्र नाही, ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत, ज्या बहिणी माझ्या परित्यक्त्या आहेत, ज्या बहिणी एकल आहेत, ज्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे परंतु त्यांच्याकडे कागदपत्र नाही, आणि ज्या बहिणी त्यांचा पती पण नाही सांभाळत आणि घटस्फोट पण झालेला नाही, तर त्या तर बहिणी म्हणजे मध्येच आहेत ना, त्यांच्याकडे कुठून कागदपत्र येणार। आणि ज्या बहिणींचे पती हयात नाही परंतु त्यांच्याकडे त्यांच्या पतीचा मृत्यू दाखला नाही, आणि ज्या बहिणींचे वडील हयात नाही आणि वडिलांचे मृत्यू दाखला त्यांच्याकडे नाही, तर अशा सगळ्या बहिणी ई-KYC कसे करणार। कारण की सरकारने वेबसाईटमध्ये तसे कुठलेही पर्याय तसा त्यामध्ये त्यांना नव्हता। सरकारने वेबसाईटमध्ये तसा कोणताही पर्याय ठेवला नव्हता। दुसऱ्यांदा वेबसाईट आली तरीसुद्धा ती अपूर्णच होती असंच आपण आता म्हणूयात। कारण की पहिल्यांदा जी वेबसाईट आली तिच्यात पण भरपूर सारे अपूर्णता होती। मग पुन्हा दुसऱ्यांदा सरकारने वेबसाईट आणली, त्यातही पुन्हा अपूर्णता। त्याच्यामुळे आधी सरकारने नोव्हेंबरपर्यंतच मुदत ठेवली होती, मग नंतर पुन्हा संपूर्ण डिसेंबर महिना आपल्याला ई-KYCसाठी मुदत वाढवून दिली। कारण की सरकारची म्हणजे त्यामध्ये ई-KYCची वेबसाईट बनवताना थोडीशी म्हणजे हे झाली, त्याच्यामुळे सरकारने तुम्हाला मुदत वाढवून दिली। आणि आता परत सरकारने तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती, परंतु असेही निदर्शनास आले की आता अशा ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींकडे कुठलाही पर्यायच नाही की ते तो पर्याय निवडू शकतील वेबसाईटमध्ये ई-KYC करताना, किंवा अशा लाडक्या बहिणी ऑफलाईन कुठेतरी जाऊन ई-KYC करू शकतील, असंही काही सरकारने पर्याय ठेवला नव्हता। तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना अत्यंत आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची। कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा या बहिणींना मिळालाच पाहिजे, परंतु कसा मिळेल। कारण की सरकारने दुसरी जी वेबसाईट आणली होती त्यामध्ये काय म्हटलं होतं की जोपर्यंत लाडक्या बहिणी मृत्यू दाखला वडिलांचा किंवा पतीचा हा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे सादर करत नाही, आणि ज्या बहिणींचा घटस्फोट आहे झालेला त्या बहिणी न्यायालयाकडून जे काही त्यांची सत्यप्रत असेल ती किंवा घटस्फोटचे कागदपत्र जोपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही देत नाही तोपर्यंत अशा लाडक्या बहिणींची ई-KYC गृहीत धरणार नाही, असे सरकारने वेबसाईटमध्ये असे सरळ स्पष्ट म्हटलेले होते। मग तेव्हा सरकारच्या लक्षात आले की ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही, ज्या बहिणी अशा असू शकतात की त्या मध्येच लटकलेल्या आहेत, की त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि पती पण सांभाळत नाही, तर अशा बहिणी आईकडे राहतात किंवा वडिलांकडे राहतात किंवा भावाकडे राहतात किंवा मामाकडे राहतात किंवा एकट्या राहत असतील, असे सगळे असंख्य प्रॉब्लेम्स अशा लाडक्या बहिणींना आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणी त्या एकल आहेत, त्यांना तर कोणीच नाही, मग त्या कागदपत्र कुठले सादर करतील। अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने ई-KYC करताना पर्याय हा आणलाच पाहिजे। तर बघा सर्व माझ्या लाडक्या बहिणी, मी आता काल फोन केला होता एका आपल्या अधिकृत कार्यालयामध्ये, परंतु झाले काय की काल मला त्या विषयावरचा व्हिडिओ आणायला मला वेळ मिळाला नाही। थोडीशी मी हे होती, माझी तब्येत ठीक नव्हती काल, त्यामुळे। तर लाडक्या बहिणी बघा,
तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत तुम्ही खूप कमी बहिणींनी कालचा व्हिडिओ पाहिलेला आहे. काल पण मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की 45 लाख अशा महिला आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत किंवा त्या एकल आहेत किंवा त्या निराधार आहेत किंवा घटस्फोटित आहेत किंवा त्यांना कोणीच सांभाळत नाही. आणि अशा लाडक्या बहिणींना न्याय देणार देवावर माझा विश्वास आहे असं मी सांगितलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणी बघा, देव तुमची हाक ऐकतो आहे, देव माझी हाक ऐकतो आहे. फक्त एवढंच आहे की माझ्या लाडक्या बहिणी मला सपोर्ट करत नाही आहे. कारण की माझ्या लाडक्या बहिणी कमेंटच करत नाही आहे की सपोर्ट आहे म्हणून. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे माझ्या लाडक्या बहिणींना की तुम्ही सपोर्ट करा, मला कमेंट करा की आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. कागदपत्र नसलेल्या बहिणींना न्याय द्या, असं तुम्ही सपोर्ट करा, मला कमेंट करा. मग तेव्हा तर सगळ्या भरभरून कमेंट्स येतील आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. म्हणजे खूप सारे व्ह्यूज त्या व्हिडिओवर आले पाहिजे. जेव्हा लाखोंनी जेव्हा व्ह्यूज येतील ना व्हिडिओजवर, तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचतो, ते अपडेट सरकारपर्यंत पोहोचते. म्हणून हा व्हिडिओ लाडक्या बहिणी व्हायरल करा, सगळ्यांना शेअर करा. हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे, हा मुद्दा सरकारपर्यंत पोचला पाहिजे. कारण की 50-50 हजार बहिणी नाही आहेत तर 45 लाख बहिणी आहेत अशा की त्यांची EKYC राहिलेली आहे. मग थोड्या जर असत्या ना 5-10 हजार तर काही वाटत नाही, परंतु 45 लाख बहिणी आता लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार का? आता अशा बहिणींची कधीच EKYC होणार नाही का? आता अशा लाडक्या बहिणींना पुन्हा कधीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही का? आता नवीन वर्षामध्ये सरकार संक्रांतीसाठी काय काय लाडक्या बहिणींना आणणार आहे, हे सगळं काहीच लाडक्या बहिणींना मिळणार नाही का? आणि ज्या या बहिणींची EKYC झाली नाही तर यामध्ये या लाडक्या बहिणींची काय चूक आहे, या बहिणींचा काय दोष आहे यामध्ये? तर या बहिणींची काही चूक नाही, या बहिणींचा काहीही दोष नाही. तर लाडक्या बहिणी बघा, मी जेव्हा काल फोन केला पुणे कार्यालयामध्ये, जे श्री मुरलीधर मोहोळ आहेत, खासदार आहेत, पार्लमेंट मेंबर आहेत, त्यांच्या कार्यालयात मी काल फोन केला होता, तेव्हा तिथून मला असे अपडेट आले. ॲक्च्युली काय झालं, कालचा माझा तो व्हिडिओ आहे ना, म्हणजे मी कॉल जो केला तो माझा रेकॉर्डिंग करायचा राहिला बोलण्यात, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते आता लाईव्ह रेकॉर्डिंग याच्यामध्ये नाही टाकता आलं मला. तर मी पुन्हा कॉल करेन आणि पुन्हा कॉल रेकॉर्डिंग करून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकवेन. परंतु माझ्या लाडक्या बहिणी, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तरच तुमचं काम होणार आहे. तर लाडक्या बहिणी, मी काल जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांना विचारलं की ज्या बहिणींची EKYC राहिलेली आहे, ज्या बहिणींकडे कोणतेच कागदपत्र नाही आहेत, अशा लाडक्या बहिणी EKYC कशा करणार? EKYC करण्यासाठी मुदतवाढ होणार आहे का? तर तेव्हा मला उत्तर मिळाले समाधानकारक. तर ते म्हणाले की हो, EKYCसाठी मुदतवाढ होणार आहे. तर लाडक्या बहिणी, मी त्यांना म्हणाले की असं मी सुद्धा व्हिडिओ बनवला आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण हे अपडेट येत आहे, परंतु हे कधी होणार आहे? तर ते म्हणाले की सोमवारपासून म्हणजे उद्यापासून हे वेबसाईट तुमच्यासाठी येणार आहे असं ते म्हणाले. आणि आता तुमच्यासाठी नवीन वेबसाईट येईल परत, आणि मग तुम्ही मात्र पुन्हा नव्याने EKYC करताना चूक करू नका, शांततेने करा. आणि लाडक्या बहिणी बघा, संपूर्ण आधी नीट सगळं वाचून घ्यायचं आणि मग EKYC करायची, म्हणजे तुमची चूक होणार नाही. लाडक्या बहिणी लक्षात ठेवा, हां, नीट सगळं